नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजच्या 26व्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत. ज्ञान कर्म संन्यास योग म्हणजेच गीतेतला 4था अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की देव खूप शक्तिशाली असल्याने तो त्याच्या आवडीच्या कोणत्याही रूपात प्रकट होऊ शकतो. तो प्रत्यक्षात मरू शकत नाही आणि जन्मही घेऊ शकत नाही. तो सर्वांचा स्वामी आहे. जर तो हे सर्व करू शकत असेल तर त्याने पृथ्वीवर जन्म घेण्याचे का निवडले? यामागे काही कारण आहे का? या प्रश्नांची उत्तरे शोधूया आजच्या या भागात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. पहिल्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जेव्हा धार्मिकता कमी होत जाते आणि अधार्मिकता किंवा अनरायचियसनेसचा वाढ होतो त्यावेळी मी पृथ्वीवर प्रकट होतो. दुसऱ्या श्लोकातून श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतात की समाजात लोकांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची तत्वे पुन्हा स्थापित करण्यासाठी मी या पृथ्वीवर युगानुयुगे प्रकट होतो. मागच्या भागात आपण हे समजून घेतले की श्रीकृष्णांनी हे ज्ञान सूर्यदेवतेपासून इक्ष्वाकू यांना कसे सांगितले. आता हे ज्ञान अर्जुन या प्रसंगी कसे वापरू शकतो याबद्दल बोलूया. या ज्ञानाचा योग्य उपयोग करण्याअगोदर त्याला धर्म आणि धार्मिकता या गोष्टींबद्दल जाणून घेणे गरजेचे आहे. त्याच्या मनात स्पष्टता असल्यास तो अधिक चांगली कामगिरी करू शकेल. आणि हे फक्त अर्जुनासाठीच नाही पण आपल्यासाठी देखील खरे आहे. क्लॅरिटी इन आवर माइंड्स हेल्प्स अस परफॉर्म बेटर. भगवान श्रीकृष्ण आणि ईश्वराची कल्पना. हिंदू धर्मात श्रीकृष्ण हे आपले दैवत आहेत. विष्णुदेवांच्या अनेक रूपांपैकी श्रीकृष्ण हे त्यांचे एक रूप आहे. देव किंवा ईश्वर हे वेगवेगळ्या रूपात पृथ्वीवर येतात. याला आपण पुनर्जन्म किंवा रिइन्कार्नेशन असे म्हणतो. आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये असा उल्लेख आपण वाचला असेल. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की माणसाच्या प्रगतीसाठी त्याचा धर्म महत्त्वाचा आहे. अधर्म हा आपल्या उत्क्रांती किंवा एव्होल्यूशनसाठी चांगला नाही. आणि तसे झालेच तर ह्याच दुष्टांचा नाश करण्यास देवाचे एखादे रूप आपल्या समोर येते. काही लोकांसाठी देवाला मानवी रूपात पाहणे अगदीच अविश्वसनीय आहे. याचं एक कारण म्हणजे आपण देवाला केवळ मूर्तीच्या रूपात बघितलंय. पण मग ईश्वर किंवा देव हे एका माणसाच्या रूपात येतील तरी का? याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे धर्म किंवा धार्मिकता स्थापित करण्यासाठी. अशी वेळ येऊ शकते की जगात कुठल्या तरी प्रकारचा गोंधळ सुरू आहे. आजूबाजूला आपण अधर्म बघतोय किंवा चांगल्या लोकांवर वाईट लोकांचा प्रभाव पडतोय. अशा काही कारणांमुळे एका अशा शक्तीची, ऊर्जेची गरज आहे जी अवतीभवती नियंत्रण आणू शकेल, समाजात समतोल आणेल. जमिनीत बियाणे पेरण्यापूर्वी शेतकरी तणांसाठी माती तपासतो. हे तण म्हणजे वीड किंवा इतर काही गोष्टी येणाऱ्या पिकाला बिघडू शकतात. समाजाचे थोडे असेच आहे. आपल्या आजूबाजूला असलेले काही लोक आणि त्यांची विचारसरणी ही या वीडसारखी असते. ते मुळात दुष्टच असतात. माणसातील राजस आणि तमस गुण हा अधर्माला वाढवतो. त्यामुळे सामाजिक जडणघडण उद्ध्वस्त होण्याचा धोका असतो. आयुष्यात समतोल हा महत्त्वाचा, तो आपल्या जीवनाचा भागच आहे. जर आपल्या अवतीभोवती अधर्म वाढत गेला
तर धर्माचा नाश होईल. माणसातील सत्वगुण हा धर्माचे रक्षण करतो आणि समाजात समतोल राखला जातो. आणि धर्म म्हणजे आपले ड्युटीज हे आता आपल्याला माहिती आहे. ईश्वराचे रूप हा विषय असल्यामुळे एक गोष्ट इथे आपण जाणून घेणे आवश्यक आहे. देवधर्म या विषयाचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असावे. एखादी व्यक्ती देवाला आपले सर्वस्व मानते. दुसऱ्या एका व्यक्तीसाठी देव म्हणजे आपल्या जवळचा मित्र, ज्याला आपण आपल्या मनातले सगळे सांगू शकतो. कोणाला देव म्हणजे एखाद्या चित्रपटातला सुपरहिरो सारखा वाटू शकतो, जो आजूबाजूच्या वाईट गोष्टींचा नाश करेल. त्यामुळे माणसाला त्याच्या देवावरचा विश्वास आणि श्रद्धा निवडण्याचे स्वातंत्र्य असले पाहिजे. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कुठल्याही व्यक्तीला त्यांच्याजवळ जायचे असेल तर त्या व्यक्तीने भीती व राग मनातून काढून टाकले पाहिजे. अध्यात्म हा एक खोल विषय आहे. असा अगदी लगेच समजेल असे नाही. पण जर आपण प्रयत्न करत आहोत तर मग एक ओपन माइंड ठेवूया. काही गोष्टी सहज पटतील आणि काही गोष्टी समजायला जरा वेळ लागेल. पण हे ज्ञान दैनंदिन जीवनात कुठे ना कुठेतरी उपयोगात नक्कीच येईल. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.